नमस्कार मित्रांनो. कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे फक्त दोनच मार्ग असतात. एक तर आपण तुटून पडतो किंवा स्वतःला इतकं मजबूत बनवतो की संपूर्ण जगही आपल्याला थांबवू शकत नाही. आणि यावर विश्वास ठेवा, प्रत्येक माणसाच्या आत ही ताकद आधीपासूनच असते, फक्त तिला जागं करण्याची गरज असते. आजच्या या ऑडिओबुकमध्ये आपण हीच ताकद जागी करणार आहोत. फोकस ऑन युअर गोल अंटिल यू विन हे फक्त एका पुस्तकाचं नाव नाही, तर ही अशी विचारसरणी आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आज तुम्ही संघर्ष करत असाल, थकलेले असाल, गोंधळलेले असाल किंवा वारंवार अपयशामुळे कंटाळलेले असाल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण पुढचा 1 तास फक्त तुमचं आयुष्यच नाही, तर तुमची विचारसरणीही बदलणार आहे. पुढील काही मिनिटांत तुम्हाला कळेल की जगातील सर्वात यशस्वी लोक इतरांकडे पाहण्याआधी स्वतःवर काम का करतात. जिंकणारे लोक तुलना करून स्वतःला जाळून का घेत नाहीत, आणि ते लोक शेवटपर्यंत हार का मानत नाहीत जोपर्यंत विजय त्यांच्या पायाशी येत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यात ती आग कशी निर्माण करायची जी तुम्हाला परिस्थिती कशीही असो पुढे जाण्यास भाग पाडेल, हे तुम्ही शिकाल. जरा विचार करा, जर आजपासून तुम्ही रोज फक्त 1% स्वतःवर काम करायला सुरुवात केली, तर पुढील 365 दिवसांत तुम्ही कुठे पोहोचाल? कदाचित तिथेच जिथे पोहोचण्याचं स्वप्न तुम्ही वर्षानुवर्षे पाहत आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातला सर्वात धोकादायक माणूस तो असतो ज्याने स्वतःची खरी ताकद ओळखली आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला तीच ताकद दाखवणार आहे. म्हणूनच मी तुमच्याकडून एक वचन हवं आहे. हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, कारण सुरुवात तुमची विचारसरणी बदलेल, मध्ये तुमच्या सवयी बदलतील आणि शेवटी तुमचं संपूर्ण माइंडसेट बदललेलं असेल. जर आज तुम्ही हा एक निर्णय घेतला की आता मी स्वतःवर लक्ष केंद्रित करणार आहे जोपर्यंत मी जिंकत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. म्हणून खोल श्वास घ्या, मन शांत करा आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली प्रवासासाठी तयार व्हा. कारण पुढचे काही क्षण फक्त तुमच्या वाढीसाठी, तुमच्या विजयासाठी आणि तुमच्या स्वप्नांसाठी आहेत. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच मदत करत असेल, जर तुम्हाला वाटत असेल की हा तुमच्या आयुष्यात बदल घडवत आहे, तर शेवटी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पॉवरफुल व्हिडिओज तुम्हाला सतत मिळत राहतील. आता सुरुवात करूया तुमच्या खऱ्या प्रवासाची. तो प्रवास जिथे तुम्ही एकच गोष्ट शिकाल. जग काहीही बोलेल, पण जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत लक्ष फक्त स्वतःवरच केंद्रित ठेवायचं. अध्याय 1. स्वतःला ओळखा. आयुष्यातील प्रत्येक मोठा बदल तेव्हाच सुरू होतो जेव्हा माणूस स्वतःला ओळखायला लागतो. पण बहुतेक लोक संपूर्ण आयुष्य इतरांना खुश करण्यात, इतरांसारखं बनण्यात आणि जगाला इम्प्रेस करण्यात घालवतात आणि शेवटी स्वतःपासूनच दूर होतात. या अध्यायाची सर्वात मोठी शिकवण हीच आहे की जर जिंकायचं असेल, पुढे जायचं असेल, महान व्हायचं असेल, तर सर्वात आधी स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखणं सोपं नसतं, कारण त्यासाठी आपल्याला आपल्या भीतींना, कमतरतांना, चुका आणि सत्याला सामोरं जावं लागतं. हे वेदनादायक असतं, पण ह्याच वेदना तुम्हाला मजबूत बनवतात. जेव्हा तुम्ही रोज इतरांकडे पाहता, ते काय घालतात, काय करतात, काय मिळवतात, तेव्हा तुमचं मन आपोआप तुलना करू लागतं. पण ज्या क्षणी तुम्ही स्वतःकडे पाहायला लागता, त्याच क्षणी तुमची खरी वाढ सुरू होते. या अध्यायात एक खूप खोल विचार मांडलेला आहे. तुमच्या आत 2 व्यक्ती राहतात, एक जी सहज हार मानते आणि दुसरी जी हारेला धडा बनवून पुन्हा उभी राहते. तुमचा विजय पूर्णपणे यावर अवलंबून असतो की तुम्ही वारंवार कोणत्या व्यक्तीला निवडता. स्वतःला ओळखायला लागल्यावर तुम्हाला कळतं की तुमची खरी ताकद काय आहे. लोकांच्या नजरेत तुमची किंमत काय आहे याला फारसं महत्त्व नाही. खरा प्रश्न हा आहे की तुमच्या स्वतःच्या नजरेत तुमची किंमत काय आहे. जग तुम्हाला सांगेल, तू हे करू शकत नाहीस. पण जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा तुमची आत्मा उत्तर देते, मी करू शकतो आणि मी सुरुवातही केली आहे. स्वतःशी प्रामाणिक असणं हे पहिलं पाऊल आहे. स्वतःला विचारा, मी खरंच काय इच्छितो? मी माझ्या स्वप्नांसाठी लढतोय की फक्त जगाच्या गर्दीत हरवून गेलोय? मी दररोज स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतोय की मी त्यांच्यासारखाच बनतोय ज्यांना मागे टाकायचंय? हा पहिला अध्याय आपल्याला आठवण करून देतो की कोणत्याही मंजिलीकडे जाणारा रस्ता बाहेरून नाही तर आतून सुरू होतो. स्वतःचा सन्मान करा, आपल्या निर्णयांची कदर करा, आपल्या मेहनतीची किंमत ओळखा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा जगही तुम्हाला महत्त्व द्यायला लागतं.
लक्षात ठेवा, प्रत्येक यशस्वी माणसाने जगाला आपली ताकद दाखवण्याआधी ती स्वतःला दाखवली होती. आणि तुमचा खरा विजय तेव्हाच सुरू होईल जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणाल, हो, माझ्या आयुष्याची कमान आता माझ्याच हातात आहे. स्वतःला ओळखणं हीच विजयाची पहिली पायरी आहे. आणि या पायरीवर पाऊल ठेवताच तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू लागते. अध्याय 2. लक्ष विचलित करणाऱ्यांपासून अंतर ठेवा. आयुष्यात जिंकण्याचा सर्वात मोठा शत्रू कोणतीही व्यक्ती, परिस्थिती किंवा अडचण नसते. सर्वात मोठा शत्रू असतो लक्ष विचलित होणं. ही गोष्ट ऐकायला साधी वाटते, पण प्रत्यक्षात ती फारच धोकादायक असते. माणूस जेव्हा आपल्या स्वप्नांवर पूर्ण लक्ष केंद्रित करतो तेव्हाच तो पुढे जातो. पण जेव्हा तो लहान लहान गोष्टींमध्ये अडकतो, इतरांचं आयुष्य पाहून अस्वस्थ होतो, सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकतो, तेव्हा त्याचं मन हळूहळू विखुरलं जातं. हा अध्याय तुम्हाला या विखुरलेल्या अवस्थेतून बाहेर पडण्याची ताकद देतो. या अध्यायात सांगितलं आहे की तुमच्या आजूबाजूला 3 प्रकारचे डिस्ट्रॅक्शन्स असतात, जे तुमची वाढ सर्वाधिक थांबवतात. पहिले, ते लोक जे स्वतः काहीच करत नाहीत, पण तुमच्या मेहनतीवर शंका घेतात. दुसरे, अशा परिस्थिती ज्या तुम्हाला भावनिकदृष्ट्या कमजोर बनवतात आणि तुमचं लक्ष तुमच्या प्राधान्यांपासून दूर नेतात. आणि तिसरे, अशा गोष्टी ज्यांचा तुमच्या आयुष्यात काहीही उपयोग नाही, पण तरीही तुम्ही त्यात वेळ घालवत राहता. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर सर्वात आधी हे समजून घ्यावं लागेल की तुमचा वेळ ही तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. तुम्ही तो वाचवू शकता किंवा वाया घालवू शकता. आणि लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी तुमचा वेळ सगळ्यात लवकर चोरतात. या अध्यायात एक खोल संदेश दिला आहे. ज्या गोष्टीकडे तुम्ही सतत लक्ष देता तीच गोष्ट तुमचं आयुष्य नियंत्रित करू लागते. जर तुमचं लक्ष स्वप्नांकडे असेल तर तुम्ही पुढे जाल. जर लक्ष इतरांच्या आयुष्याकडे असेल तर तुम्ही मागे पडाल. आणि जर लक्ष नकारात्मक गोष्टींमध्ये अडकले असेल तर तुमची विचारसरणी हळूहळू विषारी होईल. म्हणूनच या अध्यायात सांगितलं आहे, जे लोक तुम्हाला कमी लेखतात त्यांच्यापासून अंतर ठेवा. ज्या परिस्थिती तुम्हाला कमजोर बनवतात त्यातून बाहेर पडा. आणि ज्या गोष्टी तुमच्या एकाग्रतेची ताकद संपवतात त्यांच्यापासून दूर राहा. कारण जेव्हा तुम्ही डिस्ट्रॅक्शन्सपासून दूर जाता तेव्हाच तुम्ही शिस्तीच्या, डिसिप्लिनच्या जवळ जाता. आणि ही शिस्तच अशी शस्त्र आहे ज्याच्या जोरावर प्रत्येक स्वप्नाची लढाई जिंकली जाते. या अध्यायाचा सर्वात मोठा धडा असा आहे, जर तुम्ही तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमचं मन सुरक्षित ठेवलं नाही तर जगाचा गोंगाट तुमच्या आत्म्याचा आवाज दाबून टाकेल. आणि जेव्हा माणूस स्वतःचा आवाज ऐकणं बंद करतो तेव्हा त्याचं लक्षही हरवून जातं. म्हणून स्वतःशी एक वचन द्या, मी त्या लोकांपासून दूर राहीन जे माझं लक्ष तोडतात आणि त्या गोष्टींच्या जवळ राहीन ज्या माझी स्वप्न मजबूत करतात. हाच तो एक पाऊल आहे जो तुम्हाला सामान्य लोकांच्या गर्दीतून बाहेर काढून विजेत्यांच्या रांगेत उभं करतो. अध्याय 3. तुमचं लक्ष स्पष्ट करा, नाहीतर मार्ग धुसरच राहील. आयुष्यातील सर्वात मोठी समस्या ही नसते की माणसात क्षमता नाही. खरी अडचण ही असते की त्याला हेच माहीत नसतं आपण जायचं कुठे आहे. म्हणूनच लाखो लोक खूप मेहनत करतात, पण कुठेही न पोहोचता थकून जातात, तुटून पडतात आणि शेवटी हार मानतात. या अध्यायाची सर्वात शक्तिशाली गोष्ट हीच आहे, जर लक्ष स्पष्ट नसेल तर मार्गही कधीच स्पष्ट दिसणार नाही. जोपर्यंत माणूस आपल्या स्वप्नाला शब्दांत, चित्रांत किंवा एका ठोस दिशेत ठरवत नाही तोपर्यंत त्याचं मनही गोंधळातच राहतं. जरा विचार करा, तुम्ही कार घेऊन निघालात पण कुठे जायचं आहे हेच माहीत नसेल तर कितीही वेगात गाडी चालवली तरी मंजिल मिळणार नाही. आयुष्याचंही अगदी असंच आहे. लोक कधी कोणाचं ऐकून काहीतरी सुरू करतात तर कधी कोणाचं आयुष्य पाहून वेगळंच काही करायला लागतात आणि याच गोंधळात त्यांचं लक्ष विखुरलं जातं. पण जेव्हा तुमचं लक्ष स्पष्ट असतं तेव्हा तुमची संपूर्ण ऊर्जा एका दिशेत वाहू लागते. हा अध्याय शिकवतो की लक्ष लहान असो किंवा मोठं, ते लिहिलेलं असायलाच हवं. लिहिलेलं लक्ष मेंदूला स्पष्ट आदेश देतं, हीच माझी दिशा आहे आणि मला याच मार्गाने पुढे जायचं आहे. लिहिलेलं लक्ष तुमच्या रोजच्या मेहनतीला अर्थ देतं आणि लक्ष जितकं स्पष्ट तितकं लक्ष अधिक मजबूत. या अध्यायात सांगितलं आहे, लक्ष फक्त विचारात ठेवू नका, ते मनात अनुभवा. तुमचं स्वप्न असं पहा जणू ते आजच सत्यात उतरलं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची कल्पना भावनांसह करता तेव्हा मेंदू त्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी ऊर्जा निर्माण करतो. पण फक्त स्वप्न पाहणं पुरेसं नाही, त्या स्वप्नापर्यंत जाणारा मार्गही स्पष्ट असायला हवा. प्रत्येक मोठं लक्ष हे लहान लहान पावलांतूनच पूर्ण होतं. स्वप्न मोठी ठेवा पण त्यांना छोट्या टप्प्यांत विभागा. दररोज सकाळी हा विचार करून उठा, आज एक छोटं पाऊल माझ्या मोठ्या स्वप्नाच्या जवळ घेऊन जायचं आहे.
कारण जेव्हा तुम्ही रोज एक छोटं पाऊल उचलता तेव्हा एक दिवस अचानक लक्षात येतं की तुम्ही त्या ठिकाणी पोचले आहात जिथे इतरांनी फक्त स्वप्न पाहिलं होतं. लक्ष स्पष्ट करण्याचा सगळ्यात मोठा फायदा असा की ते तुम्हाला डिस्ट्रॅक्शन्सपासून वाचवतं. तुम्हाला तुमची दिशा माहीत असेल तर जगाचा गोंगाटही तुम्हाला भरकटवू शकत नाही. लक्ष स्पष्ट असेल तर तुलना कमी होते. लक्ष स्पष्ट असेल तर अपयशाची भीती कमी होते. आणि स्पष्ट विचार हीच प्रत्येक विजयाची मुळं आहेत. या अध्यायाचा सारांश एवढाच: नशिबाकडे मागणं बंद करा. तुमचं लक्ष इतकं स्पष्ट करा की नशीब स्वतः चालत येऊन तुमचा पायाशी उभं राहील. अध्याय 4. कारणं देणं थांबवा आणि कृती सुरू करा. आयुष्यात जितकी स्वप्न तुटतात त्यापैकी अर्ध्याहून अधिक स्वप्न कुणामुळे नाही तर आपण स्वतः दिलेल्या कारणांमुळे तुटतात. माणसाकडे जितकी ऊर्जा असते त्याहून जास्त ताकद त्याच्या कारणांकडे असते. वेळ नाही, पैसा नाही, वातावरण योग्य नाही, लोक साथ देत नाहीत, संधी नाहीत, परिस्थिती खराब आहे. ही सगळी कारणं ऐकायला खरी वाटतात, पण प्रत्यक्षात ही ती भिंत असते जी आपण स्वतः आपल्या यशाच्या वाटेत उभी करतो. या अध्यायाची सगळ्यात ठळक गोष्ट अशी आहे: जो माणूस कारणं शोधतो तो संधी गमावतो, आणि जो कृती करतो त्याच्यासाठी जग स्वतः रस्ते तयार करतं. कारणं ही मेंदूने तयार केलेली एक कथा असते जी तुम्ही हवी तेव्हा बदलू शकता, आजच. हा अध्याय आपल्याला समजावतो की कृती करण्यासाठी कधीच परफेक्ट वेळ नसतो, परफेक्ट परिस्थिती नसते आणि परफेक्ट वातावरणही नसतं. जे लोक जिंकतात ते वाट पाहत बसत नाहीत. ते जिथे उभे असतात तिथूनच सुरुवात करतात. जेवढं आहे, जेवढं करता येतं त्यातूनच. आणि जसजसे ते पुढे पावलं टाकतात तसतसे मार्ग आपोआप स्पष्ट होत जातात. या अध्यायात एक खूप खोल वाक्य आहे: ॲक्शन इज दी अँटिडोट टू फिअर. म्हणजेच कृती ही भीतीवरची सर्वात मोठी औषध आहे. माणूस जेव्हा बसून विचार करत राहतो, टाळत राहतो, तेव्हा भीती वाढत जाते. पण ज्या क्षणी तो पहिलं पाऊल उचलतो त्या क्षणी भीती कमी होऊ लागते, मन मोकळं होतं आणि आतून नवी हिंमत जन्माला येते. म्हणूनच या अध्यायात स्पष्ट सांगितलं आहे: तुमचं पहिलं पाऊल परफेक्ट असायलाच हवं असं नाही, ते फक्त उचललेलं असायला हवं. कारण सुरुवात केल्यावरच गोष्टी सुधारायला लागतात. या अध्यायाचा आणखी एक महत्त्वाचा संदेश असा आहे: ज्या गोष्टीला तुम्ही महत्त्व देत नाही तिच्यासाठी तुम्ही कधीच वेळ काढत नाही. ज्या दिवशी तुम्हाला समजेल की कृती करणे हीच यशाची सर्वात मोठी किल्ली आहे, त्या दिवशी तुमची सगळी कारणं निष्प्रभ होतील. लक्षात ठेवा, जग त्यांनाच आठवतं जे कारणांमुळे नाही तर आपल्या कामांमुळे ओळखले जातात. आज तुम्ही कुठे उभे आहात, तुम्हाला किती ज्ञान आहे, याला फारसं महत्त्व नाही. खरा फरक इतकाच आहे की आज तुम्ही तुमच्या स्वप्नाकडे एक पाऊल टाकलं का नाही. अध्याय 5. अपयशाची भीती सोडा, कारण अपयशच विजयाचा मार्ग आहे. आयुष्यात जे लोक शिखरावर पोहोचले आहेत त्यांच्यात एक गोष्ट समान असते: ते अपयशापासून पळाले नाहीत तर त्यांनी अपयशालाच आपली ताकद बनवलं. या अध्यायाची सर्वात खोल गोष्ट हीच आहे: अपयश कधीच तुमचा शत्रू नसतो. खरा शत्रू असतो तुमचं भीती. लोक काय म्हणतील याची भीती, मी पडलो तर पुन्हा उभा राहू शकणार नाही याची भीती, माझी मेहनत वाया जाईल याची भीती. पण हे पुस्तक सांगतं की अपयश म्हणजे तुमच्या आयुष्याचा शेवट नाही तर तुमच्या यशाची सुरुवात आहे. जसं एखादं मूल चालायला शिकताना कित्येकदा पडतं, पण ते पडण्याच्या भीतीने चालणं सोडून देत नाही, कारण त्याला हे माहीतच नसतं की पडणं चूक आहे. तो फक्त उठतो आणि पुन्हा प्रयत्न करतो. हेच खरं आयुष्य आहे. पडा, शिका, उभे राहा आणि पुढे जा. पण जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपण इतरांच्या मतांपासून, समाजाच्या अपेक्षांपासून आणि स्वतःच्या शंकांपासून घाबरायला लागतो. हाच तो भीतीचा अडसर असतो जो आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतो. या अध्यायात सांगितलं आहे की ज्या दिवशी तुम्ही अपयशाला तुमच्या प्रवासाचा एक भाग म्हणून स्वीकारता त्या दिवशी तुम्ही अडवता न येणारे अनस्टॉपेबल होता. अपयश ही तुमची कमजोरी नाही तर तो तुमचा सर्वात मोठा गुरु आहे. प्रत्येक वेळी तुम्ही अपयशी होता तेव्हा आयुष्य तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत असतं. कधी नियोजनात चूक झाली, कधी मेहनत कमी पडली, कधी दिशा चुकली. पण प्रत्येक अपयश तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे पुढेच नेतं. या अध्यायात एक सुंदर विचार मांडला आहे: फेल फास्ट, लर्न फास्ट, राईज फास्ट. म्हणजे जितक्या लवकर तुम्ही पडाल तितक्या लवकर शिकाल आणि तितक्याच लवकर जिंकाल.
जगातील सर्वात यशस्वी लोक ते नाहीत जे कधीच पडले नाहीत, तर ते आहेत जे प्रत्येक वेळी पडून पुन्हा उभे राहिले आणि प्रत्येक वेळी अधिक मजबूत झाले. जेव्हा तुम्ही अपयश स्वीकारायला शिकता तेव्हा तुमच्या आयुष्यात 2 मोठे बदल होतात. पहिला, तुम्ही धोका घ्यायला लागता आणि दुसरा, तुमच्या विचारांमध्ये एक जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होतो, कारण तुम्हाला माहीत असतं की काहीही झालं तरी तुम्ही थांबणार नाही. या अध्यायात हेही सांगितलं आहे की अपयशाची भीती तेव्हाच वाटते जेव्हा माणूस स्वतःला फक्त परिणामाशी जोडतो, पण जिंकणारे लोक स्वतःला परिणामाशी नाही तर प्रक्रियेशी जोडतात. त्यांना माहीत असतं की प्रक्रिया योग्य असेल तर एक ना एक दिवस परिणामही नक्कीच योग्य येतील. म्हणून ते पडण्याला घाबरत नाही तर त्याला आपल्या वाढीचा भाग मानतात. या अध्यायाचा सार असा आहे, जर तुम्ही अपयशापासून पळ काढलात तर यशापासूनही दूर राहाल. पण जर तुम्ही अपयशाला मिठी मारली, त्यातून शिकलात आणि पुढे चालत राहिलात तर जगातली कोणतीही ताकद तुम्हाला थांबवू शकणार नाही. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी पडण्याला घाबरतोय की जिंकण्यासाठी तयार आहे? अध्याय 6. सातत्य ठेवा, कारण जिंकतात तेच जे थांबत नाहीत. आयुष्यात जिंकणं फारसं अवघड नाही. खऱ्या अर्थाने अवघड असतं ते सातत्य टिकवणं. बहुतेक लोक सुरुवात मोठ्या जोशात करतात. पहिल्या दिवशी मोटिवेशन प्रचंड, दुसऱ्या दिवशी एनर्जी जोरदार, तिसऱ्या दिवशी कृती दमदार. पण जसजसा वेळ जातो तसतसा उत्साह कमी होतो आणि हळूहळू ते पुन्हा तिथेच परत येतात जिथून त्यांनी सुरुवात केली होती. या अध्यायाची सर्वात जबरदस्त शिकवण अशी आहे, कन्सिस्टन्सी इज मोर पॉवरफुल दॅन इंटेन्सिटी. म्हणजे रोज थोडंसं करणं हे एकाच दिवशी खूप जास्त करण्यापेक्षा कितीतरी पटीने प्रभावी असतं. या अध्यायात सांगितलं आहे की जगातील प्रत्येक यशस्वी माणसात एक गोष्ट समान असते, ते थांबत नाहीत. परिस्थिती कशीही असो, मन करत असो किंवा नसो, जग विरोधात असो किंवा परिणाम दिसत नसले, तरीही ते दररोज एक छोटं पाऊल उचलतात, कारण त्यांना माहीत असतं की लहान लहान पावलं हीच मोठ्या विजयांची पायाभरणी असते. इथे खूप सुंदर उदाहरण दिलं आहे. नदी डोंगराला आपल्या ताकदीने नाही तर आपल्या सातत्याने फोडते. नदी कधीच थांबत नाही, कधीही स्थिर राहत नाही आणि म्हणूनच तिच्या मार्गातले दगडही तिला अडवू शकत नाहीत. हेच माणसाच्या आयुष्याचं सत्य आहे. जर तुम्ही सातत्याने पुढे जात राहिलात, प्रयत्न करत राहिलात, तर जगातील कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकणार नाही. या अध्यायात सांगितलं आहे की सातत्य ठेवणाऱ्या माणसात 3 गुण विकसित होतात: शिस्त, संयम आणि आत्मविश्वास. हे तिन्ही गुण मिळून माणसाला अशा उंचीवर नेतात जिथे पोहोचण्याची कल्पनाही बाकी लोक करू शकत नाहीत. सातत्य ठेवणं सोपं नाही. मन कारणं शोधतं, शरीर थकतं, मन घाबरतं आणि जग पावलं थांबवण्याचा प्रयत्न करतं. म्हणूनच सातत्याला एक सवय बनवणं फार गरजेचं आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, तुम्हाला परफेक्ट व्हायचं नाही, फक्त रोज थोडं चांगलं व्हायचं आहे. आज जर तुम्ही थोडीशीही सुधारणा केली असेल तर तुम्ही विजयाच्या दिशेने चालायला लागला आहात. पण जर तुम्ही थांबलात तर तुमचं स्वप्नही थांबेल. या अध्यायातील एक ओळ थेट मनाला भिडते. तुम्हाला वेगाने धावायचं नाही, फक्त थांबायचं नाही. जरा विचार करा, जर पुढील 100 दिवस तुम्ही न थांबता रोज तुमच्या लक्ष्याकडे काहीतरी करत राहिलात तर तुमचं आयुष्य कसं असेल? कदाचित तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तसं. या अध्यायाचा मंत्र इतकाच, कितीही करा पण रोज करा, हळूहळू करा पण सातत्याने करा, कारण विजयाचं दार तेव्हाच उघडतं जेव्हा तुम्ही रोज त्यावर टकटक करत राहता आणि एक दिवस ते आपोआप उघडतं. अध्याय 7. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण विश्वास हीच प्रत्येक विजयाची मुळं आहेत. जगातली प्रत्येक मोठी कामगिरी, प्रत्येक महान विजय, प्रत्येक अशक्य वाटणारी गोष्ट या सगळ्यांची सुरुवात एका गोष्टीने झालीये: स्वतःवर विश्वास. हा अध्याय सांगतो की तुम्ही कितीही ज्ञान मिळवलं, कितीही पुस्तकं वाचली, कितीही मार्गदर्शक भेटले, जोपर्यंत तुमच्यात स्वतःवर विश्वास नाही तोपर्यंत काहीही तुम्हाला पुढे नेऊ शकत नाही. आज बहुतेक लोक प्रतिभेच्या अभावामुळे हरत नाहीत तर स्वतःवर विश्वास नसल्यामुळे हरतात.